कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या 90% शेतकऱ्यांना होणार आहे। आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर महाराष्ट्रामध्ये काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34,000 कोटींचं कर्ज माफ केल्याची घोषणा केलेली आहे। एक ऐतिहासिक, एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय। कर्जमाफीबाबतची आत्तापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे। पण ही कर्जमाफी फक्त 5 अटीवर होणार आहे आणि ही माहिती तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे। ही समिती 5 अटीनुसार पात्र शेतकऱ्यांची निवड करणार आहे। सरसगट कर्जमाफी होणार नाही, तर केवळ ठराविक पात्र शेतकऱ्यांनाच ही सवलत दिली जाईल। चला तर जाणून घेऊया पात्रतेसाठी 5 महत्त्वाच्या अटी। पहिली अट, 2021 ते 2025 दरम्यान घेतलेली शेती कर्ज। या कालावधीत जे शेतकरी शेतीसाठी कर्ज घेतले असेल त्यांनाच ही कर्जमाफी मिळणार आहे। दुसरी अट, नियमित कर्जफेड करणारे शेतकरी। जे शेतकरी बँकेचे कर्ज नियमितपणे भरत आहेत त्यांच्या कर्जातून 35,000 विशेष सवलत मिळणार आहे। तिसरी अट, फक्त 1.5 लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहेत। जर एखाद्या शेतकऱ्याने 1,50,000 रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर जास्त रक्कम त्यांनाच भरावी लागणार आहे। चौथी अट, सरकार चौकशी करणार आहे। सरकार कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची चौकशी करणार आहे। ज्यांची जमीन जास्त आहे, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, अशा शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे। पाचवी आणि सर्वात महत्त्वाची अट, इन्कम टॅक्स किंवा सरकारी नोकरदार नको। घरातील कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल किंवा सरकारी नोकरीत असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। कर्जमाफी प्रक्रिया व कागदपत्रे तपासणी। शेतकरी मित्रांनो, सरकार आता कर्जमाफी करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे आणि यासाठी एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। ती म्हणजे कागदपत्रांची सखोल तपासणी। सरकार ज्यांचं उत्पन्न जास्त आहे किंवा ज्यांनी जास्त रक्कम कर्ज घेतला आहे अशा शेतकऱ्यांना यामधून वगळण्याची शक्यता आहे। यामुळे गोरगरीब खऱ्या गरजू शेतकऱ्यांना मदत मिळेल। जर तुम्ही या बँकांमधून कर्ज घेतला असेल तर तुमचा रेकॉर्ड थेट सरकारकडे पोहोचला आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकांमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कागदपत्र सर्वात आधी तपासली जाणार आहेत। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमची सर्व कागदपत्र तयार ठेवा जेणेकरून कर्जमाफीसाठी तुमचे नाव पुढे जाईल। चला तर जाणून घेऊया कर्जमाफीचा जास्त फायदा शेतकरी कसे घेऊ शकतात। ज्या कुटुंबात वेगवेगळ्या सदस्याच्या नावावर वेगवेगळं कर्ज घेतलं असेल त्यांना जास्त फायदा होईल। जसे की वडील, 2 मुलं अशा तिघांच्या नावावर प्रत्येकी 1.5 लाख कर्ज असेल तर तिघांचंही कर्ज माफ होऊ शकतं। अशा प्रकारे PM किसान योजनेप्रमाणेच एका घरात अनेक जण लाभार्थी असेल तर फायदेशीर ठरू शकतं। चला तर जाणून घेऊया कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्र। शेतकऱ्यांनी पुढील कागदपत्र तयार ठेवावीत: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, पिवळे किंवा केसरी, बँकेचं पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, कर्ज घेतल्याचा पुरावा, कधी घेतलं, किती रक्कम घेतलं, कोणत्या बँकेतून घेतलं आणि व्याज दर। या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। घरातील सदस्य सरकारी सेवेत असल्यास कर्जमाफी मिळणार नाही। जर इन्कम टॅक्स भरत असाल तर कर्जमाफीपासून वगळले जाईल। सरकार म्हणत आहे की कर्जमाफी केवळ गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आहे। पूर्वीच्या कर्जमाफीत काहींना जास्त लाभ मिळाला होता।
2019 ते 2022च्या कर्जमाफीच्या वेळी काही शेतकऱ्यांनी नियमामध्ये बदल करून जास्त रक्कम माफ करून घेतली होती। यावेळी सरकार काटेकोरपणे तपासणी करणार आहे। या 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचा अधिक फायदा होईल। वेगवेगळ्या नावावर कर्ज घ्या। PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर जास्त फायदा होईल। संपूर्ण कागदपत्र व्यवस्थित ठेवा। कर्जाची रक्कम 1.5 लाखांच्या आत ठेवा। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। जर तुम्ही या अटी पूर्ण करत असाल तर 2025 कर्जमाफीचा संपूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकतो। कृपया ही माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा।